लोकल मिनिमम, ग्लोबल मिनिमम, व्हाट आर दिस कंसेप्ट, इसका मतलब क्या होता है, यहाँ पे हम टुडेज लेक्चर में डिस्कस करेंगे। लोकल मैक्सिमम किसे कहते हैं, ग्लोबल मैक्सिमम किसे कहते हैं, लोकल मिनिमम किसे कहते हैं, ग्लोबल मिनिमा कैसे करते हैं, और एप्लीकेशन ऑफ डेरिवेटिव का यूज करके हम ये लोकल मैक्सिमा, ग्लोबल मैक्सिमा, लोकल मिनिमा, ग्लोबल मिनिमा कैसे निकाल सकते हैं, इसके बारे में हमें यहाँ पे सोचना है। सो वी कैन शैल डिस्कस टुडे, these are the points which we have studied up till in this chapter. Now we shall see the last part of this application of derivative, that is maxima and minima. Maximum function, minimum point, maximum point. Maxima means highest point of that function, minima means lowest point of that function. Okay, we shall see this. Actually we know that increasing and decreasing function in the previous lecture. इसके पहले के लेक्चर में हमने इंक्रीजिंग फंक्शन के बारे में, डिक्रीजिंग फंक्शन के बारे में डिस्कस किया हुआ है। इंक्रीजिंग फंक्शन और डिक्रीजिंग फंक्शन किसे कहते हैं, इंक्रीजिंग एंड डिक्रीजिंग फंक्शन किसे कहते हैं, अगर फंक्शन का डेरिवेटिव निगेटिव होता है तो वो फंक्शन डिक्रीजिंग होता है। एट दैट पॉइंट इफ x1 is less than x2 and f of x1 is less than f of x2, then that function is called as increasing function. Condition of the derivative of increasing function is that f dash of x is positive greater than 0. This is the condition. जर फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव f dash of x अगर पॉजिटिव होता है तो उस फंक्शन को हम इंक्रीजिंग फंक्शन कहते हैं। अगर f dash of x निगेटिव होता है तो उस फंक्शन को हम डिक्रीजिंग फंक्शंस कहते हैं। तो इसी तरह से हम सॉल्व कर सकते हैं, ठीक है। नाउ अ फंक्शन f इज सेड टू बी मोनोटोनिकली इंक्रीजिंग, decreasing if x1 is less than x2. For x1 is less than x2, f of x1 is greater than f of x2, then that function is called as a increasing function. Okay, त्यामुळं या ठिकाणी इथं या ठिकाणी पाहिलं आपण इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचे प्रॉब्लेम्स पण पाहिलेले आहेत। आता फंक्शनच्या बाबतीमध्ये मॅक्झिमा मिनिमा वी शॅल डिस्कस। आता या ठिकाणी मॅक्झिमा आणि मिनिमा कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमा मिनिमा जर या ठिकाणी कशाला म्हणायचं, कसं सॉल्व करायचं याचा आपण विचार करू। सो वी शॅल डिस्कस दिस मैक्सिमा एंड मिनिमा। ओके, तो मैक्सिमा और मिनिमा फंक्शन किसे कहते हैं, लोकल मैक्सिमा, ग्लोबल मैक्सिमा किसे कहते हैं, वी शैल डिस्कस दिस। ओके, नाउ सी हियर, लोकल मैक्सिमम, लोकल मिनिमम, तो यहाँ पे हम फंक्शन के बारे में सोचना है। यहाँ पे सी दिस डायग्राम, डिफरेंट मोड्स ऑफ अ फंक्शन, यहाँ पे जो फंक्शन के डिफरेंट मोड्स है उसमें मैक्सिमा और मिनिमा कैसे कहते हैं। हाँ, तन्वी, सुमति अगस्ती, कदम, विजय देवकर, ओके। तो यहाँ पे मैक्सिमा और मिनिमा, लोकल मैक्सिमम, लोकल मिनिमम, ग्लोबल मैक्सिमा, ग्लोबल मिनिमम क्या होता है शेयर इन दिस फंक्शन शेयर। सपोज दिस फंक्शन स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, this is increasing mode up to this, at that maximum point then there is again decreasing mode, this is a decreasing mode, this is a minimum point, again this is a increasing mode, this is a maximum point, again this is a decreasing mode, minimum point, and in this way maximum minimum. See here in the graph actually there are three maximum point. This is a maximum one, this is a maximum two, this is a maximum three. Okay, again there are three minimum points. See this, this is a minimum one, this is a minimum two, this is a minimum three. Okay,
मैक्सिमम 1, मैक्सिमम 2, मिनिमम 1, मिनिमम 2। तो यहां पे हमें मैक्सिमम 1, मिनिमम 1, मिनिमम 2, मिनिमम ऐसा हम लिख सकते हैं। तो यहां पे मैक्सिमम 1, 2, 3 में सबसे बड़ा, सबसे मैक्सिमम कौन सा होता है, उसको ग्लोबल मैक्सिमम कहते हैं। यहां पे 3 पॉइंट्स मैक्सिमम है, उसमें से मैक्सिमम 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 में से जो भी सबसे हाइट पे ज़्यादा हाइट होते हैं उसको ग्लोबल कहते हैं, बाकी को लोकल कहते हैं। लोकल बोले तो उस रेंज में गिवन, उस डोमेन में ये टू बी टू सी, इस डोमेन में ये मैक्सिमम होता है, ये इस डोमेन में ये ग्लोबल मैक्सिमम होता है, फिर ये मैक्सिमम होता है। तो सबसे बड़ा मैक्सिमम, मैक्सिमम में से सबसे जो बड़ा पॉइंट होता है, सबसे मैक्सिमम वैल्यू जिस पॉइंट में होते हैं उस पॉइंट को हम ग्लोबल मैक्सिमम पॉइंट्स बोलते हैं, और उस फंक्शन को ग्लोबल मैक्सिमा कहते हैं। सिमिलरली there are different minimum points. This is minimum point, minimum value of the function. Then this is the second minimum value of function. This is the third minimum value of function. यहाँ पे मिनिमम मिनिमम वैल्यू है, उसमें से सबसे ज़्यादा कम कौन सी है, उस वैल्यू को हम ग्लोबल मिनिमम वैल्यू कहते हैं। बाकी वैल्यूज को हम लोकल मिनिमम कहते हैं। लोकल बोले तो उस रेंज में मिनिमम है, ग्लोबल बोले तो टोटल फंक्शन में, टोटल फंक्शन में कहाँ पे मिनिमम है तो उसको ग्लोबल मिनिमम कहना है। और लोकल मिनिमम बोले तो उस रेंज में जो स्मॉल स्मॉल मिनिमम वैल्यू रहते हैं उसको हम लोकल मिनिमम कहते हैं। तो इसी तरह से हम ग्लोबल मिनिमा एंड लोकल मिनिमा, ग्लोबल मैक्सिमा एंड लोकल मैक्सिमा यहाँ पे निकालते हैं। तो मैक्सिमा और मिनिमा में कैसे कैलकुलेट करना है, मैक्सिमम की कंडीशन क्या होते हैं, मैक्सिमम फंक्शन किसे कहते हैं, हम यहाँ पे डिस्कस करेंगे। So see this. Now what are the conditions of maxima, what are the conditions of minima, we shall see this. Now here we shall discuss the maxima and minima. Minimum value, maximum value we shall discuss, okay. The condition for the minimum value, condition for the maximum value, see here. Write down this. First derivative test, maxima and minima using first derivative test. Okay, we shall discuss this. Suppose this is a function and this having a, this is a maximum point, this is a minimum point, okay, whatever may be, this is a maximum. अगर फंक्शन मैक्सिमम होता है और मिनिमम होता है तो यहाँ पे उसका डेरिवेटिव 0 आता है। सपोज दैट दिस इज एफ डैश ऑफ ए इज इक्वल्स टू 0। सपोज दिस इज ए पॉइंट, एफ डैश ऑफ ए इज इक्वल्स टू 0, और इसके पहले वाला हम यहां पे लेते हैं इसको। सपोज दिस इज अ पॉइंट ए, इफ वी टेक इंटरवल एच, ए माइनस एच, a plus h, this is h. If we consider h, then this value is f of a minus h, and the function at which f of a minus h या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर यहाँ पे फंक्शन इंक्रीजिंग होता है, यहाँ पे फंक्शन क्या होता है, इंक्रीजिंग होता है, और ए प्लस एच की जगह पे यहाँ पे एफ ऑफ ए प्लस एच यहाँ पे डिक्रीजिंग होता है। तो केस फर्स्ट, द फंक्शन
is maximum or minimum when number 1 f dash of a is equals to 0. जर f dash of a ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जर 0 असेल तर फंक्शन तिथं कसा असतो मॅक्झिमम किंवा मिनिमम असतो. डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर 0 आला तर फंक्शन मॅक्झिमम असतो. मग त्यामध्ये केस फर्स्ट आता मॅक्झिमम साठी काय कंडिशन आहे केस फर्स्ट नंबर 1 f dash of a minus h f dash of a minus h a मायनस एच हा डायग्राम काढा तुम्ही a मायनस एच इन्क्रीजिंग आहे तो जर पॉझिटिव्ह असेल ग्रेटर दॅन 0 असेल अँड f डॅश ऑफ a प्लस एच लेस दॅन 0 असेल then the function is maximum at x is equals to a. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. केस सेकंड नंबर 1 if f dash of a minus h less than 0 and f dash of a plus h greater than 0 then the function is minimum at x is equals to a. या दोन केसेस आहेत लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथं जर तुम्ही ए घेतला तर इथं सुद्धा काय होतं इथं सुद्धा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग इथं जर पॉइंट ए असेल सपोज इफ वी कन्सिडर अ पॉइंट ए देन इथं एफ डॅश ऑफ ए 0 असतो. मग ए मायनस एच हा एच म्हणून इथं ए मायनस एच एफ ऑफ ए मायनस एच डिक्रीजिंग असतो. म्हणून सेकंड केसमध्ये एफ डॅश ऑफ ए मायनस एच लेस दॅन 0 आणि एफ ऑफ ए प्लस एच जर ग्रेटर दॅन 0 असेल दिस इज एफ ऑफ ए प्लस एच एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू 0. जिथं मॅक्झिमम पॉईंट आहे जिथं मिनिमम पॉईंट आहे तिथं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 असतो. मग ए मायनस एच काढला तो जर पॉझिटिव्ह आला आणि ए प्लस एच काढला तो जर निगेटिव्ह आला तर एला मॅक्झिमम पॉईंट म्हणा. त्याच्या उलट एफ डॅश ऑफ ए मायनस एच निगेटिव्ह आला एफ डॅश ऑफ ए प्लस एच पॉझिटिव्ह आला तर ए हा मिनिमम पॉईंट असतो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही घेतलात तर ए हा मिनिमम पॉईंट असतो. इथं ए प्लस एच येतो. अशी कंडिशन येते मिनिममला. ए प्लस एच इन्क्रीजिंग होतं म्हणून पॉझिटिव्ह ए मायनस एच डिक्रीजिंग होतं सेकंड केसमध्ये. तर अशा पद्धतीने ही कंडिशन असू शकते. याला बी नाव जरी दिलं तरी चालतं. ओके तर हा पॉईंट आहे. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 घ्या तिथं फंक्शन मॅक्झिमम असू शकेल किंवा मिनिमम असेल. मग ए मायनस एच पॉझिटिव्ह आला ए प्लस एच निगेटिव्ह आला तर तो पॉईंट मॅक्झिममचा असतो. ए हा पॉईंट मॅक्झिमम असतो. आणि एफ डॅश ऑफ ए मायनस एच लेस दॅन 0 एफ डॅश ऑफ ए प्लस एच ग्रेटर दॅन 0 असेल देन ए हा पॉईंट कसा असतो मिनिमम असतो. या दोन केसेसवरनं ठरवायचं. दिस इज द कंडिशन काय म्हणतात त्याला युजिंग डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट कशी आहे पहा. सी दिस वी शॅल डिस्कस द सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. इथं लिहा तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ओके मॅक्झिमा अँड मिनिमा by the second derivative test. Okay
तर सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही आता, तर हा रूल आपण वापरायचा, हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मॅक्झिमम आणि मिनिमम काय फाइंड आउट करण्यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वापरायचे. ए मायनस एच, ए प्लस एच काढत बसायचं नाही, या प्रोसेसनं जायचे. फक्त तुम्हाला ते माहितीच तो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये जर विचारलं, MCQला विचारलं, JEEच्या एक्झाममध्ये किंवा MSCETच्या एक्झाममध्ये जर विचारलं टेस्ट कोणती, फर्स्ट टेस्टनुसार मॅक्झिमम मिनिमम कसं ठरवायचं, तर त्याच्या कंडिशन विचारलं तर हे तुम्ही लिहू शकता. म्हणून मी हे घेतलेलं आहे. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यायचे. काय ती टेस्ट पहा, द आन्सर नंबर 1, इफ f डॅश ऑफ a इज इक्वल्स टू 0, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जी 0 असेल एखाद्या पॉइंटला, देन द फंक्शन is maximum or minimum at x is equals to a. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर तिथं 0 येत असेल तर फंक्शन हा मॅक्झिमम किंवा मिनिमम असतो. ओके. आता बी मध्ये पहा, सी दिस काय करता येईल इथं बी मध्ये, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू 0, फंक्शन इज मॅक्झिमम ऑर मिनिमम. आता त्यानंतर काय करायचं पहा, सेकंड ऑर्डर टेस्ट, इफ एफ डबल डॅश ऑफ ए, डबल डेरिव्हेटिव्ह घेतला ए पॉइंटला, जर तो निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 असेल, देन द फंक्शन is maximum at x is equals to a. आणि तिसरा रूल, इफ एफ डबल डॅश ऑफ ए ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल, डबल डेरिव्हेटिव्ह घेतला तो जर पॉझिटिव्ह असेल, देन द फंक्शन इज मिनिमम at x is equals to a. हे रूल लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 असेल, देन फंक्शन ॲट दॅट पॉइंट मॅक्झिमम मिनिमम असतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा, त्याचा ग्राफ 1 काढून घ्या, तुम्ही लिहा. सपोज दिस इज अ फंक्शन, दिस इज अ मॅक्झिमम पॉइंट, दिस इज अ मिनिमम पॉइंट. हियर in that maximum point, f dash of a is equals to 0 and f double dash of a less than 0. म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो मॅक्झिमम पॉइंटला. दिस इज अ मॅक्झिमम, दिस इज अ मॅक्झिमम. आता मिनिमम पॉइंट इथं समजा बी आहे, आपण हा पॉइंट बी घेतला इथं, तर इथं एफ डॅश ऑफ बी इज इक्वल्स टू 0 अँड एफ डबल डॅश ऑफ बी ग्रेटर दॅन 0. या दोन कंडिशन असतात. म्हणजे लक्षात ठेवा, मॅक्झिमम जर असेल, मॅक्झिमम म्हटलं की काय येतं, एफ डॅश ऑफ ए इज इक्वल्स टू 0 अँड एफ डबल डॅश ऑफ ए लेस दॅन 0. सेकंड मिनिमम म्हटलं की एफ डॅश ऑफ समजा बी, समजा ए, समजा काय अडचण नाही, बी विच इज इक्वल्स टू 0 अँड एफ डबल डॅश ऑफ बी ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह, लेस दॅन 0 मीन्स निगेटिव्ह. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट, हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज अ वाय ॲक्सिस, दिस इज ओरिजिन, दिस इज अ वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. मग मॅक्झिमम कंडिशनला काय, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 असतो, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो. मॅक्झिमम कंडिशन केली आहे.
और मिनिमम कंडीशन के लिए क्या होता है, फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव क्या रहता है, पॉजिटिव रहता है, फर्स्ट ऑर्डर डेरिवेटिव 0 रहता है एंड सेकंड ऑर्डर डेरिवेटिव पॉजिटिव रहता है। अगर दो कंडीशन सेटिस्फाई हो गया तो उसको हम मिनिमम फंक्शन कहते हैं, और ये कंडीशन सेटिस्फाई हो गया तो मैक्सिमम कंडीशन कहते हैं। ओके, इसी आधार पे हमें अभी प्रॉब्लम सॉल्व करना है। नाउ हाउ टू सॉल्व दिस प्रॉब्लम वी शैल डिस्कस। ओके, नाउ सी दिस हाउ टू सॉल्व द प्रॉब्लम्स। यहाँ पे हमें अभी प्रॉब्लम सॉल्व करना है। तो ओके, फाइंड द मैक्सिमा एंड मिनिमा ऑफ द फॉलोइंग फंक्शंस, ये प्रॉब्लम हमें सॉल्व करना है। तो हाउ टू सॉल्व दिस, फाइंड द मैक्सिमा एंड मिनिमा ऑफ द फंक्शन। क्वेश्चन फर्स्ट, फाइंड द मैक्सिमा एंड मिनिमा, मैक्सिमम और मिनिमम, find the maximum and minimum of the following function, इसमें से फर्स्ट प्रॉब्लम ले सकते हैं हम, y इज इक्वल टू 5x³ प्लस 2x² माइनस 3x प्लस 2x² minus 3x. Okay, now answer. Given function is y is equals to 5x³ प्लस 2x² माइनस 3x। पहले इसको डेरिवेटिव निकालना, y बोलते हैं और इसको f ऑफ x भी बोलते हैं। वी कैन कंसिडर दिस y इज इक्वल्स टू f ऑफ x। इसके मैक्सिमम एंड मिनिमम वैल्यू निकालना है। तो सबसे पहले मैक्सिमम पॉइंट कौन सा है, मिनिमम पॉइंट किस पॉइंट को मिनिमम आता है फंक्शन, ये देखो। सबसे पहले हमें ये को यहाँ पे सी दिस डायग्राम, एट अ पॉइंट ए द फंक्शन इज मैक्सिमम, एट अ पॉइंट बी द फंक्शन इज मिनिमम। उसकी वैल्यू क्या है बाद में हम देखेंगे, लेकिन कौन से पॉइंट को फंक्शन मैक्सिमम है, कौन से पॉइंट को फंक्शन मिनिमम है, सबसे पहले हम ये निकालते हैं। सो वी कैन डिस्कस दिस। तो हमें मालूम है डेरिवेटिव अगर 0 होता है तो उस पॉइंट को फंक्शन मैक्सिमम और मिनिमम होता है। सो वी कैन डिफरेंशिएट दिस, डिफरेंशिएट with respect to x, dy by dx equals to 5y इट इज x³ का डेरिवेटिव क्या आता है 3x² प्लस 2y इट इज x² का डेरिवेटिव 2x माइनस 3y इट इज x का डेरिवेटिव 1। Therefore dy by dx is equals to 15x² plus 4x minus 3. Suppose this is a second फंक्शन। अभी आपको पता है, आप रूल मालूम हो गया, फंक्शन मैक्सिमम और मिनिमम कब होता है, उसका डेरिवेटिव 0। द फंक्शन इज मैक्सिमम और मिनिमम when dy by dx is equals to 0। यहाँ पे हमने फंक्शन के लिए dy by dx, अगर f of x कंसिडर होते हैं तो f dash of x is equals to 0 ऐसा लिख सकते थे। पुट इन सेकंड, डेरिवेटिव की वैल्यू अगर 0 होते हैं तो वहाँ पे फंक्शन मैक्सिमम मिनिमम होता है। तो डेरिवेटिव की वैल्यू पुटअप करो 0 और x के वैल्यूज निकाल दो। Therefore 0 is equals to 15x² प्लस 4x माइनस 3। डेरिवेटिव की वैल्यू पुट कर दी 0 सेकंड इक्वेशन में। Therefore 15x² प्लस 4x माइनस 3 इज इक्वल्स टू 0। 15 3 45,
45चे असे दोन फॅक्टर घ्या ज्यांची सबट्रॅक्शन 4 असायला पाहिजे. काय येतात बघा बरे. 15 त्रिक 45 नाही येत 4. हां फॅक्टर पाडा रे. काय हा प्रॉब्लेम पहा एकदा चेक. 5x² 5x³ प्लस 2x² प्लस 3x 5x³ प्लस 2x² मायनस 3x. ओके. आता फॅक्टर बघा दुसरे कोणते. 9 5 45 9 5 मीन्स प्लस 9 मायनस 5. देअरफॉर 15x² प्लस 9x minus 5x minus 3 is equals to 0. We can take this. 3x is a common. 5x plus 3 minus 1 common. 5x plus 3 is equals to 0. Again we can take a bracket common. Very good. Very good. Sandesh, Nikhil Patil, Aditya Nikam. Very good. Now take out a common bracket. 5x plus 3 second 3x minus 1 is equals to 0. तो हम इसको सॉल्व कर सकते हैं. 5x plus 3 is equals to 0 और 3x minus 1 is equals to 0. यानी कि x की वैल्यू कितनी आती है देखो यहाँ पे. Therefore x is equals to -3/5 और x is equals to 1/3. अभी दो वैल्यूज है x की. एक वैल्यू -3/5 है, दूसरी वैल्यू 1/3 है. एक वैल्यू को मैक्सिमम है, दूसरे वैल्यू को मिनिमम है. एक वैल्यू को मैक्सिमम है, एक वैल्यू को मिनिमम है. तो हम यहाँ पे कैसे लिख सकते हैं देखो. तो वी कॅन राईट धिस. नाउ आता दोन पॉइंट आहेत. यहाँ पे दो पॉइंट में से एक को मैक्सिमम है और एक को मिनिमम है. तो सेकंड ऑर्डर डेरिवेटिव अगेन बाय टेकिंग डिफरेंशिएशन इक्वेशन सेकंडचं डिफरेंशिएशन घ्या. d2y by dx square or it is also called as a f double dash of x which is equals to. पहा आता सेकंड इक्वेशन कोणतं आहे हे. याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या म्हणजे 30x plus 4 30x plus 4. पहा कसा डेरिव्हेटिव्ह घेतला सेकंड इक्वेशन. 15x² आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ 15x²? x² चा 2x. 15 into 2x means 30x plus 4. Now solve this. म्हणजेच f double dash of x is equals to 30x plus 4. याला इक्वेशन 3 द्या. आता xच्या ज्या दोन व्हॅल्यूज निघालेल्या आहेत त्याच्यापैकी दोन्ही व्हॅल्यू ठेवा. ज्या पॉइंटला निगेटिव्ह येतो तो पॉइंट मॅक्झिमम असतो, ज्या पॉइंटला पॉझिटिव्ह येतो तो पॉइंट मिनिमम असतो. म्हणून पुट x is equals to -3/5 means f double dash of -3/5 is equals to 30 into -3/5 plus 4 म्हणजेच किती येतं 6 into -3 plus 4 म्हणजेच -18 plus 4 -18 plus 4. तर किती येतं पहा इथं म्हणजेच f डबल डॅश ऑफ -3/5 विच इज इक्वल्स टू इथं येतं 14 -14 -14 म्हणजे निगेटिव्ह आला लेस दॅन 0 आला निगेटिव्ह आला तर त्या पॉइंटला मॅक्झिमम असतो. देअरफॉर द फंक्शन इज maximum at x is equals to -3/5. -3/5 ला मॅक्झिमम आला कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला. आता काय ठेवायचं जर राहिलंय 1/3. ऑल्सो पुट
x इज इक्वल्स टू 1/3 इन इक्वेशन 3. जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत सर्वांना सूचना आहे, सोबत सोबत माझ्या प्रॉब्लेम लिहून घेत चला. स्लोली सोडवत जाईल, कारण पुन्हा नाही लिहिल्यामुळे आता हे प्रॉब्लेमचे आन्सर खूप मोठे मोठे असतात, तुम्हाला नंतर वाचून समजणार नाही. लिहून घ्यायचं, नंतर नाही समजलं तर विचारायचं. पुट 3 ठेवा. मग एफ डबल डॅश ऑफ 1/3 इज इक्वल्स टू, हाऊ वी कॅन राईट एफ डबल डॅश ऑफ 1/3 इज इक्वल्स टू 30x प्लस 4 आहे ना, 30 इंटू 1/3 प्लस 4 म्हणजेच 10 प्लस 4 म्हणजेच 14. एफ डबल डॅश ऑफ 1/3 14 आहे. ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ग्रेटर दॅन 0. आणि डबल डेरिव्हेटिव्ह मी रूलमध्ये सांगितलेला पहा, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह आला तर त्या पॉईंटला फंक्शन कसं असतं? मिनिमम असतं. द फंक्शन इज मिनिमम ॲट x इज इक्वल्स टू 1/3. आता कुठल्या पॉईंटला मिनिमम आहेत, कुठल्या पॉईंटला मॅक्झिमम आहेत हे विचारलं नव्हतं. तर मिनिमम व्हॅल्यू किती आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे काढायचं होतं. म्हणून त्या फंक्शनमध्ये व्हॅल्यू ठेवा. नाव द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन, नाव द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू, कुठला आहे तो फंक्शन पार्ट? फंक्शन आपण चेक करू. 5x³ प्लस 2x² मायनस 3x. 5x³ प्लस 2x² मायनस 3x. बरोबर आहे का? पहा हेच आहे का? 5x³ प्लस 2x² मायनस 3x. ओके, मग आता मॅक्झिमम कुठं आहे पहा? ॲट x इज इक्वल्स टू मायनस 3/5. 3/5च आहे का? पहा 3/5 ला मॅक्झिमम आहे. 3/5 ठेवा. मग देअरफॉर एफ ऑफ मायनस 3/5 इज इक्वल्स टू 5 इंटू 3/5 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 इंटू 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू मायनस 3/5. याला मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ना, त्यामुळे ही कॅल्क्युलेट करा. म्हणजे 5 इंटू 27/125 प्लस 2 इंटू 9 डिवाइड बाय 25 प्लस 9 डिवाइड बाय 5. एलसीएम काढा आता 125. तर इथं काय येतो? 25 इंटू 5 म्हणजे किती येतं बा? 25 50 सव्वाशे आणि 7 35. ओके, 135 प्लस 18. हां, इथं 5 5 येतो. 1 मिनिट. एलसीएम काढला 5, 125 होता, म्हणजे किती येईल पहा? 5 दुनी 10, 10 90 90 प्लस इथं 25 न किती येतो? 225. आता ह्याची ॲडिशन करा. काय येतं पहा? 0 4. बा चेक करा रे, तुम्ही आन्सर सॉल्व करा माझ्यासोबत सोबत. 4 5 0 नाही 10 11 12 13 14. हां, मायनस 135. कुठे येतं मायनस 135? हां, ओके. मायनस 135 क्यूब आहे ना? राईट, व्हेरी गुड. मायनस 135. व्हेरी गुड. 27. म्हणजे आता याची ॲडिशन करा रे. काय आन्सर येतं पहा? मायनस 135 मायनस 135 प्लस 315.
डिवाइड बाय 125. बरोबर आहे का रे? चेक करा. हां, ओके, बरोबर आहे विजय देवकर, व्हेरी गुड. आदित्य निकम, व्हेरी गुड. आता आन्सर कॅल्क्युलेट करा. 315 मायनस 135 0 8 इथं राहिला 180 म्हणजेच 180 डिवाइड बाय 125 म्हणजेच इथं व्हॅल्यू येते f ऑफ -3/5 इज इक्वल्स टू 180 डिवाइड बाय 125. आता आणखी कोणती व्हॅल्यू काढायची? दिस इज अ मॅक्झिमम, दिस इज अ मॅक्झिमम व्हॅल्यू. आता मिनिमम, फॉर मिनिमम व्हॅल्यू put x is equals to 1/3 means f of 1/3 is equals to, ठेवा याच्यात कोणत्या फंक्शन मध्ये ठेवायचं? 5x³ प्लस 2x² मायनस 3x means f of 1/3 इथं x लिहू, which is equals to 5 into 1/3 bracket square 2 into 1/3 bracket square minus 3 into 1/3 means 5/9 plus 2/9 minus 1. LCM काढा. 9 इथं क्यूब आहे ना, सॉरी क्यूब म्हणजे 27. LCM काढा. 27 5 प्लस इथं काय येतो पहा 9 9 त्रिक 27 3 येतोय ना. 3 into 2 means 6 आणि इथं काय येतं 27 म्हणजेच 11 minus 27 डिवाइड बाय 27 म्हणजेच f डॅश ऑफ 1/3 इज इक्वल्स टू 11 minus 27 म्हणजेच किती येतो? हां, काय येईल पहा 16 17. ओके, 16/27. दिस इज अ मिनिमम व्हॅल्यू. मग कन्क्लुजन कसं लिहिणार तुम्ही? हेन्स द मॅक्झिमम इज 180 डिवाइड बाय 125 and minimum is, what is that minimum value? -16 डिवाइड बाय 27. हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, हा एवढा मोठा पार्ट आहे. एकच प्रॉब्लेम आहे, किती वेळ लागतो पहा. सी दिस यू हॅव टू सॉल्व. आता याच्या स्टेप मी परत एकदा सांगतो आणि मग तुम्ही दुसरा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. फाइंड द मॅक्झिमम. मॅक्झिमम म्हणजेच मॅक्झिमम हाईट किती आहे आणि मिनिमम हाईट किती आहे ऑफ द फॉलोइंग फंक्शन. या फंक्शनची मॅक्झिमम मिनिमम काढायचं. तर सुरुवातीला काय करणार? सपोज दिस गिवन फंक्शन इज कन्सिडर्ड ॲज y किंवा f ऑफ x. मग दिस इज अ फर्स्ट फंक्शन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह किती आला? 15x² प्लस 4x मायनस 3. मॅक्झिमम मिनिममची कंडिशन काय? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 0 असतो. f डॅश ऑफ x 0 असेल तर तिथं मॅक्झिमम किंवा मिनिमम असतं. म्हणून dy/dx किंवा f डॅश ऑफ x 0 घ्या या ठिकाणी. मग dy/dx ची व्हॅल्यू ठेवा. इक्वेशन सॉल्व करा. तिथं एक्सच्या 2 व्हॅल्यूज निघतील. एक्सची एक व्हॅल्यू निघेल, एक्सची दुसरी व्हॅल्यू. मग या निघालेल्या 2 व्हॅल्यूपैकी एका व्हॅल्यूला, आता ॲक्च्युअली एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहेत. सपोज दिस इज, अशा एक्सच्या 2 व्हॅल्यूज आहेत. पहिली एक्सची व्हॅल्यू कुठली आहे पहा. एक्सच्या व्हॅल्यूज 2 निघालेल्या आहेत. -3/5. मग एका ठिकाणी एक्सची व्हॅल्यू -3/5 येईल आणि दुसऱ्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 1/3. मग दोन्हीपैकी मॅक्झिमम कुठं आहे, मिनिमम कुठं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट घ्यावं लागतं. म्हणून जो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतलेला आपण dy/dx घेतलेला आहे तो f डॅश ऑफ x असेल. त्याचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या. मग बाय टेकिंग द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह d2y/dx² f डबल डॅश ऑफ x. 15x² डेरिव्हेटिव्ह 30x प्लस 4 येतो. मग हे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निघालं. मग या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये निघालेल्या 2 व्हॅल्यू ठेवा. ज्या व्हॅल्यूला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह येतो
त्या ठिकाणी तो मॅक्झिमम असतो. म्हणजे -3/5ला निगेटिव्ह आला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणून -3/5ला फंक्शन मॅक्झिमम येतो. आणि 1/3ला ठेवला तर पॉझिटिव्ह आला, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आला. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये या व्हॅल्यू ठेवा, पॉझिटिव्ह येतो. मग जर पॉझिटिव्ह आला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, तिथं फंक्शन कसं असतं, मिनिमम असतं. मग या व्हॅल्यू आता मूळ फंक्शनमध्ये ठेवा. आपल्याला हे समजलं, -3/5ला फंक्शन मॅक्झिमम असतो, म्हणजे येणारी किंमत जास्त असते, म्हणून -3/5 फंक्शनमध्ये ठेवला. 1/3 सुद्धा फंक्शनमध्ये ठेवला. 3/5 ठेवल्यावर 180/25 आला. आणि 1/3 ठेवल्यानंतर फंक्शन आला -16/28. मग दोन्ही व्हॅल्यूपैकी ही मोठी व्हॅल्यू आली फंक्शनची, ही लहान व्हॅल्यू आली -16/25. म्हणून हा मॅक्झिमम कुठं येतो, ॲट x इज इक्वल्स टू, मिनिमम कुठं येतो ॲट x इज इक्वल्स टू 1/3, आणि मॅक्झिमम कुठं येतो ॲट x इज इक्वल्स टू -3/5. ओके, अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचे. आता हा दुसरा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा, सेकंड प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम, सेकंड प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करणार. ओके, हे एक प्रॉब्लेम सॉल्व करा तुम्ही. कुठला सॉल्व करणार, मी सिंपल देतो, मी दुसरा सॉल्व करून देतो. होमवर्कसाठी तुम्ही हे घ्या. सी सेम आता मी ज्या पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व केला त्या पद्धतीनं हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम, सी हिअर. f of x equals to x³ minus 9x square plus 24x, हा सॉल्व करा. दुसरा, f of x is equals to, सेकंड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. 2x³ हा पण सॉल्व करू शकता तुम्ही, सेम आहे, सॉल्व करा. 2x³ minus 21x square plus 36x minus 20, हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व करा. मी जसं आत्ता सॉल्व केलेला आहे ना, त्या प्रॉब्लेमला त्या व्हिडिओला रिवाईज करा. मोठा प्रॉब्लेम आहे, लेंथ मोठी आहे, त्या व्हिडिओला रिवाईज करा आणि मग व्हॅल्यू काढा. या दोन्ही फंक्शनची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायचं. तर कसं करणार, परत एकदा सांगतो. अगोदर f' ऑफ x काढा, पुन्हा f" ऑफ x काढा, त्यानंतर f' ऑफ x मध्ये 0 ठेवून xच्या दोन व्हॅल्यू काढा. आलेल्या दोन व्हॅल्यू f" ऑफ x मध्ये ठेवा. मग दोन व्हॅल्यू f" ऑफ x मध्ये ठेवल्यानंतर कोणत्या डबल डॅशला निगेटिव्ह येतो त्याला मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणून तो पॉईंट घ्या, आणि ज्याला पॉझिटिव्ह येतो f" त्याला मिनिमम म्हणून तो पॉईंट घ्या. मग जो मिनिमम पॉईंट आला ते f ऑफ x मध्ये मूळ फंक्शनमध्ये इथं आणून ठेवायचं, त्या फंक्शनमध्ये आणून ठेवा, त्याची व्हॅल्यू मिनिमम येते. ज्या पॉईंटला मॅक्झिमम येतो तो पॉईंट, ती एक्सची किंमत या मूळ फंक्शनमध्ये आणून ठेवा, ती जास्तच येते. आणि दोन्ही कंपेअर करा, तुम्हाला असं लक्षात येईल, बरोबर फंक्शन मॅक्झिमम म्हणजे जास्तच व्हॅल्यू आलेली आहे त्या पॉईंटला, मिनिमम म्हणजे कमी आलेली आहे अशा पॉईंटला. अशा पद्धतीचं हा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे, लक्षात घ्या. तर या ठिकाणी हे दोन प्रॉब्लेम मला कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने सोडून पाठवायचे. ओके, तर या ठिकाणी थांबू. नमस्कार, गुड बाय.